निफ्टी ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण शुक्रवार 9/2/2024च्या ट्रेडिंगसाठी ॲनालिसिस करत आहोत. त्यासाठी आपल्याला चार्टवरती लेवल ड्रॉ करायचे आहेत. लेवल ड्रॉ करण्यासाठी आपल्याला 15 मिनिटाच्या चार्टवरती लेवल ड्रॉ करायचे आहेत, कारण 15 मिनिटाच्या चार्टवर चांगल्या प्रकारे सपोर्ट आणि रेजिस्टन्स सापडतात आणि 5 मिनिटाच्या चार्टवर आपल्याला एंट्री आणि एक्झिट करायची आहे. आणि एंट्री करण्यापूर्वी आपल्याला प्राइस ॲक्शन पाहिजे आहे, म्हणजेच ट्रेड लाईन कुठून येते का किंवा कोणत्या कॅन्डलस्टिक पॅटर्न बनला आहे का ते पाहायचे आणि मग एंट्री करायची. समजा सपोर्टला एंट्री झाली तर वरचा रेजिस्टन्स तुमचा एक्झिट पॉईंट असणार आहे आणि रेजिस्टन्सच्या खाली स्टॉप लॉस असेल. तसेच सेम रेजिस्टन्सला एंट्री झाल्यावरती सपोर्ट तुमचा टार्गेट असणार आहे आणि रेजिस्टन्सच्या वरती स्टॉप लॉस असेल. चला तर मग चार्टवरती लेवल ड्रॉ करूया. तर तुम्ही इथे आता पाहू शकता, मी ट्रेडिंग व्ह्यूचा प्लॅटफॉर्म यूज केलेला आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता आजचा आपला काल आपण ज्या लेवल ड्रॉ केल्या होत्या त्या लेवलला बघा मार्केटने चांगल्या प्रकारे रिस्पॉन्स केलेला आहे. काल इथं मी दाखवलं होतं तुम्हाला, इथून ट्रेड लाईन गेलेली आहे. आज बघा मार्केट गॅप ओपन झालं वरच्या रेजिस्टन्सला आणि तिथून खाली आलं तेव्हा आपल्या त्या ट्रेड लाईन आपण जे ड्रॉ केली होती त्या ट्रेड लाईनला आधी ब्रेकआउट केलं. एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी पण अशा मोठ्या कॅन्डलने जेव्हा ब्रेकआउट होतो तेव्हा लगेच एंट्री करायची नाही कधी पण, कारण ते फेक ब्रेकआउट असते. तुम्ही ते पाहू शकता, इथं मोठ्या कॅन्डलने ब्रेकआउट केलं, मार्केट परत खाली आलं, परत रिट्रेस करायला वर गेलं आणि त्याच्यानंतर परत एक रेड कॅन्डल बनली आणि पुन्हा मार्केट आपल्या खालच्या सपोर्टला टच करून पुन्हा वर गेलं. वरती जाऊन आता इथे ज्याने एंट्री केली असेल, ज्याने कोणी, त्याचा स्टॉप लॉस नक्कीच इथे असणार त्या ट्रेड लाईनच्या वरती. तर तिथं मार्केटने बघा सर्वांचे स्टॉप लॉस खाल्ले आणि तिथून एक चांगल्या प्रकारची सेलिंग दिली मार्केटने. हे असे फेक ब्रेकआउट असतात. म्हणून कधी पण असा मोठी कॅन्डलने जेव्हा ब्रेकआउट होतो तेव्हा लगेच एंट्री करायची नाही, थोडा वेट करायचा. त्याच्यानंतर बघा आपली जेव्हा इथं रिट्रेस करायला मार्केट वरती गेलं, स्टॉप लॉस हिट गेले, त्याच्यानंतर इथे खरी आपली एंट्री झाली असती, व्हायला पाहिजे. तर इथे जेव्हा ब्रेकआउट झालं तेव्हा बघा इथून चांगल्या प्रकारे जेवढ्या पण आपण लेवल ड्रॉ केल्या होत्या सगळ्या लेवलला मार्केटने रिस्पॉन्स केलेला आहे. ऑलमोस्ट इथून पाहू शकता तुम्ही चार्टवर. म्हणूनच मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो की लेवल्स आणि प्राइस ॲक्शन दोन्ही कंबाईन करून ट्रेड केल्यावरती चला तर मग आपण उद्यासाठी लेवल ड्रॉ करूया. त्याआधी हे सर्व डिलीट करतो. सगळं डिलीट केलेलं आहे. आता आपण 15 मिनिटाचा चार्ट यूज करायचा आहे लेवल ड्रॉ करण्यासाठी. इथे मी 15 मिनिटाचा चार्ट प्लॉट केलेला आहे. पाहू शकता इथून आपल्याला चांगल्या प्रकारे एक सपोर्ट आणि रेजिस्टन्स आपल्याला इथून भेटतात, म्हणजे डिमांड आणि सप्लाय झोन. सपोर्ट रेजिस्टन्स म्हणजे डिमांड आणि सप्लाय झोन. आता इथून आपण एक रेक्टँगल घेऊया. इथून सप्लाय आलेला आहे. नेटला काय झालंय, एक मिनिट. इथून बघा एक चांगल्या प्रकारे सेलिंग आलेली आहे सकाळी मार्केट ओपन झाल्या म्हणजे इथून सप्लाय झालेली आहे. आपल्याला हा एक सप्लाय झोन ड्रॉ करायचा आहे. त्याच्यानंतर इथून पण एक आपल्याला रेजिस्टन्स दिसतोय, डिमांड झोन, तो पण एक ड्रॉ करूया. त्याच्यानंतर इथे पण आहे.
पाठीमागे अजून बघा, इथे पण एक आहे सप्लाय झोन चांगल्या प्रकारे. इथून पण एक सप्लाय चांगल्या प्रकारे आला, तो पण ड्रॉ करूया. उद्यासाठी आपल्याला 1 2 3 4 5 लेवल भेटलेले आहेत उद्याच्या ट्रेडिंगसाठी. जसं मी सुरुवातीला सांगितलं, समजा आपलं आता इथे हा रेजिस्टन्स आहे, हा रेजिस्टन्सच्या ब्रेकआउटला आपली एंट्री झाली तर आपला स्टॉप लॉस त्या ब्रेकआउट केलेल्या कॅन्डलच्या आधीचा जी कॅन्डल असेल तिचा जो हाय असेल तो आपला स्टॉप लॉस असणार आहे, आणि हा सपोर्ट आपला टार्गेट. आणि सपोर्टला समजा आपली इथे एंट्री झाली तर आपली हा टार्गेट असणार आहे रेजिस्टन्स, आणि या सपोर्टच्या खाली जी कोणती कॅन्डलची वीक आलेली असेल एक नजर आपण डेली टाइम फ्रेम वरती टाकू. इथे पहा डेली आज बघा चांगल्या प्रकारे आज मार्केटने डाऊनफॉल दिलेला आहे. त्याच्या आधी मी तुम्हाला 2 दिवसापूर्वी सांगितलं होतं की इथे मला इन्व्हर्टेड हॅमर दिसलेला आहे सपोर्टला. हा इन्व्हर्टेड हॅमर असल्यामुळे माझा व्ह्यू बेरिशस होता 2-3 दिवस, आणि पहा त्याप्रमाणेच मार्केटने रिस्पॉन्स केलेला आहे. चांगल्या प्रकारे पुट साईडला एंट्र्या दिलेल्या आहेत मार्केटने 2 दिवसामध्ये. जोपर्यंत हा इन्व्हर्टेड हॅमरचा हाय तोडत नाही तोपर्यंत मार्केट बुलिश राहणार नाही, बेरिशच राहील. आणि आता आपली नेक्स्ट लेवल ही 21,500ची आहे. इथपर्यंत मार्केट येण्याचे चान्सेस आहे, आणि इथून मार्केट कदाचित वरती ट्रॅव्हल करायला चालू करेल. आणि एक गोष्ट लक्षात आहे, तुम्हाला फक्त मार्केटमध्ये एंट्री केव्हा करायची आणि बाहेर केव्हा निघायची, या 2 गोष्टी जर तुम्हाला कळल्या ना तुम्ही एक चांगल्या प्रकारे ट्रेडिंग करू शकता मार्केटमध्ये. आणि एंट्री कुठे करायची आणि बाहेर कुठं निघायचं हे फक्त आपल्याला लेवलच ड्रॉ करून समजू शकतो. म्हणून मार्केटमध्ये लेवल पहिले ड्रॉ करायचे आपल्याला, म्हणजे आपला एक एंट्री आणि एक्झिट पॉईंट आपल्याला भेटतो चांगल्या प्रकारे, जिथे नेक्स्ट डे आपण त्याच्यावरती एंट्री आणि एक्झिट करू शकतो. साधी सिंपल ट्रेडिंग स्ट्रॅटेजी, आणि प्लस प्राइस ॲक्शन ॲड करून तुम्ही चांगले ट्रेड घेऊ शकता. तर हे होतं आपलं उद्याच्या ट्रेडिंगसाठी ॲनालिसिस. तर हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.